श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी 12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, डी फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल 11वी 12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860 77 71 05। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। सर्वांना नमस्कार। मी माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती। मित्र हो, बुवाबाजीच्या समूळ उच्चाटनासाठी पोलीस प्रशासन, पत्रकार, राज्यकर्ते आणि नागरिकांना सजग करण्याच्या दृष्टिकोनातून मी आपल्याशी संवाद करू इच्छितो। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जादूटोणाविरोधी या स्वतंत्र कायद्याची मंजूर करावा यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, परंतु त्यांच्या हयातीमध्ये तो कायदा होऊ शकला नाही। मात्र त्यांच्या खुनानंतर 2 दिवसात कायदा पारित झाला। गड आला पण शिहे गेला अशी आमची स्थिती झाली। कायदा कायद्याच्या पुस्तकात राहून चालत नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही शासनाकडे सतत पाठपुरावा करीत होतो, परंतु शासनाकडून समाजाभिमुख अशा पद्धतीचा प्रचार प्रसार होऊ शकला नाही। मात्र महाराष्ट्र आणि SI संघटनेच्या पातळीवर सातत्याने संपूर्ण राज्यामध्ये हा प्रचार प्रसार करीत आहे। कायदा झाला, परंतु त्याचे नियम अजून झालेले नाही आहेत आणि बार्टी आणि महाराष्ट्र आणि SIच्या वतीनं त्या कायद्याचे सर्व नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले आहेत, परंतु तो अजूनही प्रलंबित आहे। ते लवकर मंजूर करावेत अशी आमची विनंती आहे। जादूटोणाविरोधी कायद्याचा पाठपुरावा, अंमलबजावणीच्या पाठपुरावासाठी सातत्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि पाठपुरावा चालू होता। त्यानुसार पोलीस महासंचालकांनी दिनांक 19/7/2024 रोजी एक परिपत्रक जारी केलेलं आहे। त्या परिपत्रकात असं म्हटलेलं आहे की सर्व पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तशी त्या कायद्यात तरतूद आहे। आणि तसेच शासनाच्या गृह विभागाच्या 18/3/2016च्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा स्वतंत्र कक्ष उभा करावा असे निर्देश त्यात दिलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र आणि SI त्या कायद्याच्या प्रबोधनासाठी साधन व्यक्ती पुरवण्याची हमी देत आहे। आता त्यामुळे राज्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस प्रशासन, पत्रकार आणि नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये ज्या अशा बुवाबाजी चाललेल्या आहेत त्या निदर्शनास आणून पोलिसांना, महाराष्ट्र आणि SIला निदर्शनास आणून द्यावं आणि त्याचं उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे असं नम्र आवाहन करण्यात येत आहे। पोलीस महासंचालकांनी हे पत्र काढलं त्याबद्दल त्यांचे आभार आहेत आणि परंतु एक विनंती अशी आहे की या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी ही आमची नम्र विनंती आहे। धन्यवाद।